अभंगांजली. टिळक साताऱ्यास येण्याचे मुख्य कारण ख्रिस्तायन, पण तो काव्य अभंगांजलीत जाऊन मिळाला व हे अभंग रचण्यास साताऱ्यास आल्यावर कारणेही तशीच मिळाली. कायम सोडल्यानंतर एक दिवस मिसेस लीनी टिळकांना म्हटले, आता तुमचे कसे होईल? त्यावर हा अभंग लिहिला. पोरक्या पोराच्या कराव्या चौकशा, जगी माझ्या तैशा चाललेल्या. अशाने शेवटी होईल की काय, बुद्धिभेद भय वाटे मला. दुर्बलता माझी मजला भिववी, भूते नवी नवी नाचवून. राही राही बापा माझी या जवळ, नाही बरा काळ सांगतो मी. वेळ कळे तेच तुम्हा कळेनासे होय, दिसतो अपाय मला पुढे. किरणी तुझी वाणी भरलेली राहो, एकूणच येवो तुझे काही. ऐकू आले तरी तूच दे उत्तर, मज अवसर देऊ नको. दास म्हणे बापा कर काहीतरी, दिलेच ते करी राहो माझ्या. मिसेस लिनची नुसती शाब्दिक सहानुभूती नव्हती. चौकशी झाल्यानंतर पुढे एक दिवस हळूच त्यांनी टिळकांच्या पुढे 50 रुपये आणून ठेवले. टिळकांनी ते साभार परत केले. टिळक ते घेईना तेव्हा मिसेस लिनी ते मजजवळ दिले तेव्हा टिळकांनी हा अभंग म्हटला. नको तेच का रे लाविशी पाठीशी, सांग अर्थ मशी याचा आधी. का रे याला त्याला मज ओढू देशी, त्रेधा उडविशी का रे माझी. कोंबुनी कोठरी ठेवायाचे होते, तरी का पंखा ते वाढू दिले. आपुल्या हस्ते फोडी हे नयन, बसू हे झाकून कोठवरी. सदा पुढे पुढे जीव ओढा येई, अवजड पिई बिडी परी. काधी रे मला सोडविशी देवा, सोसवेना जीवा त्रास आता. दास म्हणे बापा माझी कुरकुर, एकदाची दूर करीनास. मिसेस ली रे मी हेजन, मिसेस हेजन वगैरे प्रेमळ मिशनरींची सहानुभूती होती व सहाय्य होते, तरी तेथे आणखीन एक मिशनरी बाई होती. तिला टिळकांचे काहीच पसंत नसे. हीच ती जीन रिक्षेवाली बाई. दोघांची गाठ पुन्हा येथे पडली. बाई दृष्ट होती असे मी म्हणत नाही, पण तिला टिळकांचे कोणतेच करणे पसंत नसे. ती डिसिप्लिनची मोठी भोगती होती, इतकी की ठराविक वेळेचे काम व ठराविक पद्धतीने व्हायचे काम जरा निराळे किंवा निराळ्या प्रकारचे दिसले की तिच्या जीवाचा तडफडाट व्हायचा व तिच्या या वृत्तीमुळे टिळकांचे व तिचे जवळजवळ रोजच्या रोज खटके उडायचे. टिळक रोज सकाळ संध्याकाळ भजन करीत. पायात चाळ, हातात लहान शिपळ्या, मागे तबला नाही तर पखवाज, अशा रीतीने त्यांचे भजन चालले व त्यात ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाती सांभाळी, अशी त्यांची स्थिती व्हायची. हे भजन करता करता नाचत, पण पाश्चात्य उपासन पद्धतीला आदर्श उपासन पद्धती समजणाऱ्या या मिशनरी बाईला हे मुळीच खपत नसे. तिने आपल्या कामदारांना आमच्या इथे येऊन भजनात भाग घेण्याची बंदी केली. ते एकेत ना. बंदी झाली तरी ते तसेच येत. त्यावरून तिचे व कामदारांचे खटके उडत. तिने एक दोघांना कामावरून काढून टाकले, तसे टिळकांनी त्यांना ताबडतोब कामे लावून दिली. या बाईच्या जाचावर त्यांनी खालील अभंग लिहिला. मरताना 7 वेळ जरी देहाला येईल, तरी हा मी सिद्ध देवा एक अनुग्रह व्हावा. तुझ्या नावे अरे रावी, तुझ्या राज्यात नसावी. तुझी पाहणे लेकरे, नको झाली जनावरे. दास म्हणे डोळे फोड, नको दर्शन हे द्वाड. त्याच मिशनरी बाईला उद्देशून हा आणखीन एक अभंग आहे. मलाही भेटला मंबाजी दयाळा, धन्य तुझी कळा माय बापा. कुठे का असेना मंबाजी वाचून, तुझे राज्यशूर देवराया. मंबाजी भेटला जीव माझा झाला, सस्तवी तुझला आनंदाने. मला निवडला पंतो जिता पट, देईल सापट ती खरी. इथे नाही मीचे काही चालायचे, पाहिजे देहाचे विसर्जन. शहाण्याचे नोहे मूर्खाचे गाढव, व्हावे तेव्हा देव कळे येथे. इथेच चढणे पुढली पायरी, इथेच ईश्वरी कृपा भेटे. दास म्हणे नाही म्हणणार छळ, सोहळा केवळ सुखाचा हा. टिळक घराला कड्या लावून देत नसत. कुलूप तर नाहीच नाही. मी म्हणे असे कसे करता? ते म्हणत, खरोखर परमेश्वरावर आपला इतका भाव असला पाहिजे की आपल्याला काही साठवून ठेवण्याची इच्छाच होता कामा नये व आपले जे असेल ते साऱ्यांचे असले पाहिजे. तुझे माझे हा भेदभाव काही उपयोगी नाही. यावर त्यांचे खालील अभंग आहे. या रे या लुटा सारे धन, तरीच संपन्न होईन मी. या रे करा विडंबन, हाच माझा मान मला व्हावा. या रे टाका मज खांबाला खिळून, तरीच होईन चिरंजीवी. दास म्हणे द्या रे एवढेचे दान, जाऊ द्या म्हणून पूर्ण झाले. त्याग करविशी तरी हो पुरा, नाही तरी बरा न झालेला. त्रिशंकू सारखी ठेवणे लोंबत, जीवाची गंमत नकोयशी.
आपटून खाली चुराडा झाला तरी पुरवला याच्यापेक्षा. दास म्हणे बापा लावरे निकाल, झाले ते हाल पुरे झाले. घरोघर बाप घरोघर आई, घरोघर ताई भाई माझे, माझे या ममत्वे व्यापी येले नाही, असे न एकही स्थान कोठे. प्रेम आणि देव एक हा विश्वास, कसा तो विश्वास दूर माणी. विश्व दूर तरी विश्वनाथ दुरी, काय सांगू वैरी मीच त्याचा. स्वप्नात ही मज नसो तुझा भाव, हीच एक ठेव दे देवा. दास म्हणे बापा माझे भाऊ, पण करी संरक्षण तूच त्यांचे. टिळकांचा तापट स्वभाव, राग वगैरे जवळजवळ नाहीसे झाले होते. आता रागाची जागा कीव घे. कोणी काही विरुद्ध बोलले किंवा छळ होऊ लागला तर ते म्हणत, वा, ह्या गोष्टी तर मला माझ्या कामात स्फूर्ती देतात. यावर त्यांनी खालील अभंग रचले आहेत. जो जो जगाला मी होईन अप्रिय, तो तो माझे ध्येय माझा जे झाले. जो जो निंदी छळ, तो तो वाढे बळ, उज्ज्वल उज्ज्वल आत्मनिष्ठा. जो जो जग कोपे दूर दूर जाई, तो तो तेच येई हारी माझ्या. भय काय आम्हा जग जेता गुरु, आमुचे तो करू पाहिजे ते. आमचे कशाचे कुठे त्याचा पत्ता, विराजली सत्ता सारी त्याची. दास म्हणे ख्रिस्त अवघाच ख्रिस्त, हळूहळू असत पावलो मी. मात्र त्यांना सात्विक संताप अतिशयी. स्वतःचा अपमान झाला म्हणून ते रागवत नसले तरी हिंदी ख्रिस्ती लोकांतील कित्येक दुर्गुणांची तसेच मिशनरींची त्यांना आणलेल्या पांगळेपणाची त्यांना अत्यंत चीड येई. एकदा तर वाईच्या चर्चमध्ये उपदेश करताना त्यांचा आवेश इतका परामावधीला गेला की त्यांनी बोलता बोलता पुढे असलेल्या टेबलावर बुक्की मारली आणि एका बुक्की सरशी ते टेबल ताडकन फुटून गेले. खालील 3 अभंग काही काही मिशनरींना उद्देशून आहेत. निंदावया अन्या तोंडे सवकली, जळे पायाखाली काय पहा. 17 पिढ्या ही प्रभू अलिंगीला, तरी नाही झाला भेद दुरी. जाती भेद पाप अन्य भेद पुण्य, पढविले ज्ञान कोणी सांगा. काय देवराया तुला आशाविन, सेवक न अन्य ग बसले. दास म्हणे बापा घेरे घेरे छडी, आधी यास जोडी नीट करी. मारुनी स्वार्थाला लात येथे आला, घेऊनी ख्रिस्ताला आम्हांसाठी. आम्हांसाठी देह जीव सर्व काही, ऋणाला या नाही सीमा कोठे. तरी एक एक आता लहानशी अर्जी, एकाल का माझी गरिबाची. तुम्ही माय बाप आम्ही पंगू बाळे, आता पुरे झाले नाते ऐसे. देव दूर येथे तुम्हीच दैवत, कधी पताका ते तजला ह्या. स्वयं उभारून राज्य गुलामांचे, राज्य हे देवाचे म्हणू नका. आम्ही नाचणारे तुम्ही सूत्रधार, नाट्य कोठवर चालले हे. कोठवर आम्हा ठेवाल मेलेले, ईश्वराला डोळे नाहीत का. पोहू द्या बुडू द्या मरू द्या आम्हाला, पोहण्याची कला देणे तरी. गुंडाळून ठेवा अवघे सिद्धांत, आधी आम्हा ख्रिस्त सापडू द्या. नका येऊ रागा निरोप्या मी दिन, आले तिकडून तेच बोले. दास म्हणे बंधू भगिनी व्हा पाहू, मग सारे देऊ सावरोनी. जिथे प्रेम नाही तेथला विचार, क्रूर निशाचर बोकाळला. जिथे प्रेम नाही तेथील कल्पना, डाकिनी नर्तना करी स्वैर. जिथे प्रेम नाही तेथली वासना, महाविषाणना खवळली. दास म्हणे माझा देव बाप प्रेम, प्रेम हाच धर्म शर्म मुक्ती. आणि कित्येक ख्रिस्ती लोकांना हा आहेर आहे. आम्ही टाकिले टाकिले अरे नंदी तुझे झाले, नको भीती नको कोप, ये रे घे घे हे अटोप. वेड्या असे नको करू, नको शिंगाना उगारू. आम्हा पाशी काठी नाही न तो घेणे आम्हालाही, तरी तू तुला दंडणार आम्हा मागे निरंतर. दास म्हणे वाटे दुःख, आत्मघात करी मूर्ख. पट्टा साकळीची आवड जयांना, होवोत ती त्यांना लखलाभ. असत लोहाची सोन्याची असोत, मुक्ती के गुंफोत कोणी त्यांना. नावे तयांवर अधिकार कीर्ती, सन्मान श्रीमंती काही कौरा. नकोत ती आम्हा नरक यातना, कोणता शहाणा अलिंगील. दास म्हणे देवा तेव सोडविले, पाहिजे राखिले तूच आता. काही नव्हते जोवरी, खेळगडीच तोवरी. घार उडाली वरोनी, गेली हडकू टाकोनी. गुरगुर डसाडसी सुरू, फाडाफाडी खाशी. संधी विग्रह विग्रह संधी, मौज सारी सारी धुंदी. दास म्हणे तुझ्या तुला अरे स्वार्था साध्य लीला. नव्हे हिंदुस्थान लेकुराच्या चेष्टा, नव्हेत प्रतिष्ठा भांडाच्या या. इथेच जाहले महाधर्मवीर, जया थरथर विश्व कापे. इथेच जाहले मुनी योगीश्वर, आहो आजवर प्रभाजाची. श्रद्धा हेच ज्यांचे, जीवित सर्वस्व आपुलेच विश्वघर ज्यांचे. असे भक्त राज इथेच जन्मले, हृदी विराजले त्यांच्या ज्याच्या त्याच्या. इथे नाचवून भलतीचे सोंगे, करून या ढोंगे अर्थ काय. मिळवाल तेही घालवाल अंती, घालीत फजिती माळकंठी. दास म्हणे येथे प्रभू येशू ख्रिस्त, पाहिजे संतत उभा केला. नाम्याला मुंबईला जाण्याची फार हौस.
पण आम्ही काही ना काहीतरी समजूत करून त्याचा बेत नेहमी बदलवीत असू. पण एक दिवस तो रिक्रूटात भरती होऊन पळून गेला. त्याला तेथे पंखा ओढायला जायचे म्हणून कोणी सांगून नेले. पुढे येथे ऑफिसरची व त्याची गमतीदार मुलाखत झाल्यानंतर तेथून त्याला हाकलून दिला. पण नाम्या गेल्यानंतर आमच्या इथे कोणी चाकर नोकर राहिले नाहीत. केरे पोतेरापासून टिळक आता घरातले सर्व काम माझ्या बरोबरीने करीत. ते म्हणत ख्रिस्ताला कुठे चाकर नोकर होते, त्याला कुठे घरेमाड्या होत्या, त्याला डोके टेकायला सुद्धा जागा नव्हती. मग आपल्यालाच कशाला हे चोचले पाहिजेत? त्यावर त्यांनी खाली दिलेले 2 अतिशय प्रसिद्ध असलेले अभंग रचले. तुला कोठे होते चाकर नोकर, मला हा जोजारा कशाला रे? तुझ्या पुढारा वाढिले कदन्न, मजला पकवान कशाला रे? तुला नाही जागा डोके टेकायाला, मला रे कशाला घरे माड्या? कोण हा जुलूम गरिबावरती, का रे ही फजिती मांडी गेली? कोण हा जुलूम गरिबावरती, का रे ही फजिती मांडी गेली? नको ते लादिले माझ्या डोईवर, प्रेमाचा सागर धन्य तूच. बोलतो रागाने काय करू तरी, एकीशी ना तरी जरी तूच माझे दास म्हणे ख्रिस्ता तुझ्या कंथेवरी, मला जागा करी थोडीकीशी. तुझ्या तोंडावर थुंकले दुर्जन, मग मीच कोण मोठा आलो, तुझ्या पाठीवर ओढी लेवेत, मग ते नकोत मलाच का? लगेल उचलला तुझा तुला खांब, मग मला थांब कोण म्हणे? तुझी या मस्तकी कंटक किरीट, माझा थाट माट हाच अंती, तुझला खांबाला खिळून मारिले, मरण निराळे मला कैसे? दास म्हणे सारा सुखाचा सोहळा, तुझ्या निराळा होऊ न दे.